स्पर्धा परीक्षेत सातत्यपूर्ण निकाल देणारी एकमेव संस्था द विनर्स करिअर पॉइंट. MPSC, PSI, STI च्या नवीन बॅचेसची सुरुवात 11 जून पासून. शक्ती सहकार बिल्डिंग, बस स्टँड रोड, औरंगाबाद. प्रकरण मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ. पहिली म्हण आहे, असतील सीते तर जमतील भूते. एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. दुर्जन माणसाशी संगत केल्यास प्रसंगी जीवाला धोका निर्माण होतो. अडला हरी गाढवाचे पाय धरी. एखाद्या बुद्धिमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख व दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही. अति तेथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच होतो. अन्न छेत्री जेवणे वर मीरपुडी मागणे. दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची, त्याशिवाय आणखी काही गोष्टी मागून मिजाज दाखवायची. आधी पोटोबा मग विठोबा. प्रथम पोटाची सोय पाहायची, नंतर देवधर्म करायचा. आपलेच दात आपलेच ओठ. आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होणे. आयत्या बिळावर नागोबा. एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा दुसऱ्याने फायदा करून घेणे. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे. अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला. ज्या दोषाबद्दल आपण दुसऱ्याला हसतो तोच दोष आपल्या अंगी असणे. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. मुळातच आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे. आंधळं दळतं, कुत्रपीठ खातं. एकाने काम करावे, दुसऱ्याने त्याचा गैरफायदा घ्यावा. आंधळ्या बहिऱ्यांची गाठ. एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या 2 माणसांची गाठ पडणे. आगाग म्हशी मला कुठं नेशी. स्वतः चूक करून ती मान्य न करता त्याचे खापर दुसऱ्यावर फोडणे. अडली गाय फटके खाय. एखादा माणूस अडचणीत सापडला की त्याला हैराण केले जाते. आपला हात जगन्नाथ. आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. आरतीदान महापुण्य. गरजू माणसाला दान दिल्याने पुण्य मिळते. आईजीच्या जीवावर बाईजी उदार. दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे. असेल त्या दिवशी दिवाळी, नसेल त्या दिवशी शिमगा. अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे. आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कार्टे. स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे. आपली पाठ आपणास दिसत नाही. स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत. आजा मेला नातू झाला. एखादे नुकसान झाले असता त्याचवेळी फायद्याची गोष्ट घडणे. आत्याबाईला जर मिशा असत्या तर नेहमी एखाद्या बाबतीत जर तर शक्यतांचा विचार करणे. आपल्याच पोळीवर तूप ओढणे. फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे. आलिया भोगासी असावे सादर. तक्रार व कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे. आवळा देऊन कोहळा काढणे. आपला स्वार्थ साधण्यासाठी एखादी लहान वस्तू देऊन मोठी वस्तू उकळणे. आपण मेल्या वाचून स्वर्ग दिसत नाही. अनुभवाशिवाय शहाणपण नसते. आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकून करणे. दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे. आधीच तारे त्यात गेले वारे. विचित्र व्यक्तीला त्याच्या वर्तनात भर पडणारी परिस्थिती निर्माण होणे. आधीच मरकट तशातही मद्य प्याला. आधीच करामती व्यक्ती व त्यात मद्य प्राशन केल्याने अधिकच करामती घडणे. आडक्याची आंबा आणि गोंधळाला ₹12. मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टीचाच खर्च जास्त असणे. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. रोग एकीकडे उपाय भलतीकडे. अपापाचा माल गपापा. फुकटची गोष्ट मनसोक्त लुटणे. अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का. कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. आग खाईल तो कोळसे ओकेल. जशी करणी तसे फळ. औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप. अतिशय उतावळेपणाची कृती.
ओझे उचल तर म्हणे बाजीराव कोठे. सांगितलेले काम सोडून नसत्या चौकशा करणे. आधनातले रडतात व सुपातले हसतात. संकटात असतानाही दुसऱ्याचे दुःख पाहून हसू येते. अति खाणे मसनात जाणे. अति खाणे नुकसानकारक असते. 18 नखे खेटरे राखी, 20 नखी घर राखी. मांजर घराचे तर कुत्रा दाराचे रक्षण करतो. अवचित पडे नि दंडवत घडे. स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे. अवसबाई इकडे, पुनवबाई तिकडे, एकमेकींच्या अगदी विरुद्ध बाजू. ओठ फुटो किंवा खोकाळ फुटो, म्हणजेच शेंडी तुटो किंवा पारंबी तुटो, कोणत्याही परिस्थितीत काम तडीस नेणे. औट घटकेचे राज्य, अल्पकाळ टिकणारी गोष्ट. इकडे आड तिकडे विहीर, दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे. इच्छी परा ती येई घरा. आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे. उथळ पाण्याला खळखळाट फार. अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो. उंदराला मांजर साक्ष. ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते, किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे. उचलली जीभ लावली टाळ्याला. दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. अतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे. उठता लाथ बसता बुक्की. प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे. उतावळी बावरी म्हाताऱ्याची नवरी. अति उतावळेपणा नुकसानकारक असतो. उद्योगाचे घरी रिद्धी पाणी भरी. जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते. उंबर पिकले आणि नडगीचे डोळे आले. फायद्याची वेळ येणे पण लाभ न घेता येणे. उराचे खुराडे आणि चुलीचे तुंतुणे. अतिशय हलाखीची स्थिती. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये. कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. एका माळेचे मणी. सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे. एका हाताने टाळे वाजत नाही. दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही. एक ना धड भाराभर चिंध्या. एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे. एकाची जळती दाढी, दुसरा त्यावर पेटवू पाहतो बिडी. दुसऱ्याच्या अडचणीचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची वृत्ती ठेवणे. एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये. दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टीकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये. एका पिसाने मोर होत नाही. थोड्याशा यशाने हुरळून जाणे. एक खांबावर द्वारका. एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदारी असणे. 80 तेथे 85. अतिशय उधळेपणाची कृती. ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्याच मोठ्या असतात. अंथरूण पाहून पाय पसरावे. आपली ऐपत किंवा वकूब पाहून वागावे. अंगापेक्षा बोंगा मोठा. मूळ गोष्टीपेक्षा तिच्या अनुषंगिक गोष्टीचा बडेजाव मोठा असणे. ओळखीचा चोर जीवेन सोडी. ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो. कानामागून आली अन तिखट झाली. श्रेष्ठापेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे. कामापुरता मामा. आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे. मूळचा स्वभाव बदलत नाही. काखेत कळसा, गावाला वळसा. जवळच असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर फिरणे.
काप गेले नि भोके राहिली, वैभव गेले आणि फक्त त्याच्या खुणा राहिल्या. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. क्षुद्र माणसाने केलेल्या दोषारोपाने थोरांचे नुकसान होत नसते. काळ आला पण वेळ आली नव्हती. नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. स्वार्थासाठी केवळ दुष्टबुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे. कोळसा उगळावा तितका काळाच. वाईट गोष्टीबद्दल जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते. कोल्हा काकडीला राजी. क्षुद्र माणसे क्षुद्र गोष्टींनीही खुश होतात. कुडी तशी फोडी. देहाप्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे. करावे तसे भरावे. जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले वाईट फळ मिळणे. कर नाही त्याला डर कशाला. ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला करायचे. करीन ते पूर्व म्हणजेच मी करेन तेच योग्य. कणकीत दाना तर भिल उताना. गरजेपुरते जवळ असले की लोक काम करत नाहीत किंवा कोणाची पर्वा करत नाहीत. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही, म्हणजेच रक्ताचे नाते तोडूत म्हणता तुटत नाही. काडी चोर तो माडी चोर. एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याचा घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाशी संबंध जोडणे. काकडीची चोरी फाशीची शिक्षा. अपराध खूप लहान पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे. काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही. जे काम भरपूर पैशाने होत नाही ते थोड्याशा अधिकाराने होते, म्हणजेच संपत्तीपेक्षा सत्ता महत्त्वाची असते. कधी तुपाशी तर कधी उपाशी. सांसारिक परिस्थिती नेहमीच सारखी राहत नाही. कावळा बसला आणि फांदी तुटली. परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे. कुंभारणीच्या घरातील किडा कुंभारणीचा. दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो. केळीला नारळी आणि घर चंद्रमौळी. अत्यंत दारिद्र्याची अवस्था येणे. करवतीची धार पुढे सरकली तरी कापते, मागे सरकली तरी कापते. काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते, नाही केल्या तरी नुकसान होते. कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठाबशी. चूक एकाची, शिक्षा मात्र दुसऱ्यालाच. कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टानी. महान गोष्टींबरोबर क्षुद्राची तुलना करणे. काजव्याचा उजेड त्याच्या अंगाभोवती. क्षुद्र गोष्टींचा प्रभावही तेवढ्यापुरताच असतो. करून करून भागला, देवध्यानी लागला. भरपूर वाईट कामे करून शेवटी देवपूजा करणे. कागबाई रोड तर म्हणे गावाची ओढ. निरर्थक गोष्टींची काळजी करणे. कानात बुगडी, गावात फुगडी. आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे. काल मेला आणि आज पितर झाला. अतिशय उतावळेपणाची वृत्ती. गळ्यात पडले झोंड, हसून केले गोड. गळ्यात पडल्यावर वाईट गोष्टसुद्धा गोड मानून घ्यावी लागते. कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते. पूर्वग्रह दूषित दृष्टी असणे. काशीत मल्हारी महात्म्य. नको तेथे नको ती गोष्ट करणे. केस उपटल्याने का मडे हलके होते. जेथे मोठ्या उपायांची गरज असते तेथे छोट्या उपायांनी काही होत नाही. केळी खाता हरकले, हिशेब देता चरकले. एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते, मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो. खान तशी माती. आईवडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे. खोट्याच्या कपाळी गोटा. खोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचे नेहमी नुकसानच होते. खायला काळ, भुईला भार. निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो. खाई त्याला खवखवे. जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. खाऊन माजावे, टाकून माजू नये. पैशाचा, संपत्तीचा गैरवापर करू नये. खऱ्याला मरण नाही. खरे कधीच लपत नाही.
खर्चणाऱ्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते. खर्च करणाऱ्याचा खर्च होतो तो त्याला मान्यही असतो, परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकुर करतो. खाऊ जाणे तो पचवू जाणे. एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यासही समर्थ असतो. गरज सरो वैद्य मरो. एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर ओळखही न दाखविणे. गोगलगाय अन पोटात पाय. बाहेरून गरीब दिसणारी पण मनात कपट असणारी व गुप्तपणे खोडसाळपणा करणारी व्यक्ती. गरजेल तो पडेल काय. केवळ बडबडणाऱ्या माणसाकडून काही घडत नाही. गाढवापुढे वाचली गीता. कालचा गोंधळ बरा होता. मूर्खाला कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग नसतो. गाड्याबरोबर नळ्याची जत्रा. मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे. गरजवंतांना अक्कल नसते. गरजेमुळे अडणाऱ्याला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे निमूटपणे सहन करावे लागते. गाढवाला गुळाची चव काय. ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्त्व कळू शकत नाही. गावंड्या गावात गाढवीन सवाशीन. जेथे चांगल्यांचा अभाव असतो तेथे टाकाऊ वस्तूस महत्त्व येते. गर्वाचे घर खाली. गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते. गाढवाच्या पाठीवर गुणी. एखाद्या गोष्टीची फक्त अनुकूलता असून उपयोग नाही तर तिचा फायदा घेता यायला हवा. गाढवाने शेत खाल्ले ना पाप ना पुण्य. अयोग्य व्यक्तीला एखादी गोष्ट दिल्याने ती वायात जाते. गाव करी ते राव ना करी. श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकत नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात. नाकापेक्षा मोती जड. मालकापेक्षा नोकर शिरजोर असणे. गळ्यातले तुटले ओटीत पडले. नुकसान होता होता टळणे. गाढवांचा गोंधळ व लाथांचा सुकाळ. मूर्खाच्या गोंधळात एकमेकांवर दोषारोप करण्यात वेळ जातो. गाय व्याली शिंगी झाली. अघटित घटना घडणे. गाव जळे नि हनुमान बेंबी चोळे. दुसऱ्याचे नुकसान करून नामानिराळे राहणे. घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे. अडचणीत आणखी भर पाडण्याची घटना घडणे. उथळ पाण्याला खळखळाट फार. ज्ञान कमी दिखावा जास्त. घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात. एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच. घरोघरी मातीच्या चुली. एखाद्या बाबतीत सामान्यतः सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. घर ना दार देवळी बिऱ्हाड. शिरावर कोणतीही जबाबदारी नसलेली व्यक्ती. घोडे कामावते आणि गाढव खाते. एकाने कष्ट करावे व निरुपयोगी व्यक्तीने त्याचा गैरफायदा घ्यावा. घडाई परीस मढाई जास्त. मुख्य गोष्टीपेक्षा अनुषांगिक गोष्टीचा खर्च जास्त. चोर सोडून संन्याशाला फाशी. खऱ्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे. चोराच्या उलट्या बोंबा. स्वतःच गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे. चोरावर मोर. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे. चोराच्या हातची लंगोटी. ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडे तरी मिळणे. चोराची पावली चोरालाच ठाऊक. वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात. चोराच्या मनात चांदणे. वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय अशी सतत भीती वाटत असते. चालत्या गाडीला खीळ. व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे. चिंतीपरा ते येई घरा. दुसऱ्याचे वाईट चिंतित राहिले की ते आपल्यावरच उलटते. चवलीची कोंबडी आणि पावलीची फळणावळ. मुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे. चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडा घेतला. स्वतःच्याच हाताने स्वतःची बदनामी करून घेणे.
4 जणांची आई बाजेवर जीव जाई. जबाबदारी अनेकांची असेल तर काळजी कोणीच घेत नाही. जशी देणावळ तशी धुनावळ. मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे. जलात राहून माशांशी वैर करू नये. ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी शत्रुत्व करू नये. जेवेन तर तुपाशी नाहीतर उपाशी. अतिशय दुराग्रहाचे किंवा हटवादीपणाचे वागणे. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे. दुसऱ्याच्या स्थितीत आपण जावे तेव्हा तिचे खरे ज्ञान होते. ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी. एकाच ठिकाणचे असल्याने एकमेकांना पुरेपूर ओळखणे. ज्याच्या हाती ससा तो पारधी. ज्याच्या हाती वस्तू असते त्याला त्या विषयाचे कर्तृत्व बहाल केले जाते. म्हणजेच एकाचे कर्तृत्व पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे. ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे. एखाद्याचे भले करायला जावे तर तो त्या गोष्टीस विरोधच करतो व आपलाच हेका चालवण्याचा प्रयत्न करतो. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्याचे स्मरण करून गुणगान गावे. जळतं घर भाड्याने कोण घेणार. नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार. जो गुळाने मरतो त्याला विष कशाला. जेथे गोड बोलून काम होते तेथे जालिम उपायाची गरज नसते. जित्या हुळहुळे आणि मेल्या कानावले. जितेपणी दुर्लक्ष करायचे व मेल्यावर कोड कौतुक करायचे. जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही. म्हणजेच बाह्य दिखाव्याने माणूस ज्ञानी होत नाही. जे न देखे रवी ते देखे कवी. जे सूर्य पाहू शकत नाही ते कवी कल्पनेने पाहू शकतो. झाकली मूठ 1.25 लाखाची. व्यंग नेहमी झाकून ठेवावे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. कष्ट केल्याशिवाय मोठेपणा येत नाही. डोळ्यात केर आणि कानात फुंकर. रोग एका जागी व उपाय भलतीकडेच. ढवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही पण गुण लागला. वाईट गुण मात्र लवकर लागतात. म्हणजेच वाईट माणसाच्या संगतीत चांगला माणूसही बिघडतो. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. कुसंगे नाडला साधू तैसा. वाईट संगतीने वाईटच परिणाम होतात. तोंड दाबून बुक्यांचा मार. एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्ग मोकळा न ठेवणे. ताकापुरते रामायण. एखाद्याकडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे. तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले. मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे. तळे राखील तो पाणी चाखील. ज्याच्याकडे एखादे काम सोपवले तो त्याच्यातून काहीतरी फायदा करून घेणारच. तेरड्याचा रंग 3 दिवस. कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी कमी वेळ टिकते. तरण्याचे झाले कोळसे म्हाताऱ्याला आले बाळसे. अगदी उलट गुणधर्म दिसणे. तोबऱ्याला पुढे लगामाला पाठीमागे. खायला पुढे कामाला मागे. तट्टाला टुमणी तेजीला इशारत. जी गोष्ट मूर्खाला शिक्षेनेही समजत नाही ती शहाण्याला मात्र फक्त इशाऱ्याने समजते. वाघ म्हटले तरी खातोच आणि वाघोबा म्हटले तरी खातोच. वाईट व्यक्तीला चांगले म्हटले किंवा वाईट तरी त्रास द्यायचा ती देणारच. आपली पाठ आपणास दिसत नाही. स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत. 3 दगडात त्रिभुवन आठवते. संसार केल्यावरच खरे मर्म कळते. तुकाराम बुवाची मेघ. न सुटणारी गोष्ट. तू दळ माझे आणि मी दळीन गावच्या पाटलाचे. आपले काम दुसऱ्याने करावे, आपण मात्र लष्कराच्या भाकरी भाजाव्यात. पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. पैसा कमी काम मात्र खूप जास्त. तिथे आहे तर भट नाही, भट आहे तर तीत नाही. म्हणजेच चणे आहेत तर दात नाहीत, दात आहेत तर चणे नाहीत. थेंबे थेंबे
तळेसाचे. दिसण्यात क्षुल्लक वाटणारा वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा संचय होतो. थोरा घरचे श्वान सर्वही देती मान. मोठ्या माणसाचा आश्रय हा प्रभावी ठरतो. असा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो. थंडी येताना मुका घेते आणि जाताना पाया पडते. म्हणजेच थंडीने आधी ओठ फाडतात, नंतर पायाला भेगा पडतात. दुभत्या गाईच्या लाथा गोड. ज्याच्यापासून काही लाभ होतो त्याचा त्रास देखील मनुष्य सहन करतो. 10 की लकडी एक का बोजा. प्रत्येकाने थोडा हातभार लावल्यास सर्वांच्या सहकार्याने मोठे काम पूर्ण होते. दिव्याखाली अंधार. मोठ्या माणसात देखील दोष असतो. दगडापेक्षा वीट मऊ. मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरते. दुरून डोंगर साजरे. कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते, परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते. दात कोरून पोट भरत नाही. मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून काही उपयोग नसतो. दृष्टीआड सृष्टी. आपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे. दे माय धरणी ठाय. पुरेपुरे होणे. दाम करी काम, बीबी करी सलाम. पैसे खर्च केले की कोणतेही काम होते. देश तसा वेश. परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन. दाखविलं सोनं, हसे मुलतानं. पैशाचा मोह प्रत्येकालाच असतो. पैशाची लालूच दाखविताच कामे पटकन होतात. सर्वाधिक विद्यार्थी घडविणारे द विनर्स करिअर पॉइंट औरंगपुरा औरंगाबाद आणि स्कॉलर करिअर अकॅडमी श्रीमंत कलेक्शन कुमठेकर रोड पुणे येथे राज्यसेवा, PSI, STI, असिस्टंट वर्ग 3च्या पदासाठी आजच प्रवेश घ्या. संपर्क 9822375210 आणि 9011025700. याशिवाय ऑनलाईन संपर्कासाठी www.shindesar.com. दिल्ली तो बहुत दूर है. झालेल्या कामाच्या मानाने खूप साध्य करावयाचे बाकी असणे. दिवस बुडाला, मजूर उडाला. रोजाने वा मोलाने काम करणारा थोडेच स्वतःचे समजून काम करणार आहे. त्याची कामाची वेळ संपते ना संपते तोच तो निघून जातो. दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत. एक गोष्ट अनुकूल असली तरी तिच्या जोडीला आवश्यक ती गोष्ट अनुकूल नसणे. दिल चंगा तो कथौटी में गंगा. आपले अंतःकरण पवित्र असल्यास पवित्र गंगा आपल्या जवळच असते. दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते, पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही. दुसऱ्याचा लहानसा दोष आपल्याला दिसतो, पण स्वार्थामुळे स्वतःच्या मोठ्या दोषाकडे लक्ष जात नाही. दैव देते आणि कर्म नेते. नशिबामुळे उत्कर्ष होतो, पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होते. देव तारी त्याला कोण मारी. देवाची कृपा असल्यास आपले कोणीही वाईट करू शकत नाही. देखल्या देवा दंडवत. एखादी व्यक्ती सहज भेटली तर खुशाली विचारणे. दुधाने तोंड भाजले की ताक पण फुंकून प्यावे लागते. एखाद्या बाबतीत अद्दल घडली की ती प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगली जाते. 2 मांडवांचा वऱ्हाडी उपाशी. दोन्ही गोष्टीवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीचे काम होत नाही. दैव नाही लल्लाटी. पाऊस पडतो शेताच्या काठी. नशिबात नसल्यास जवळ आलेली संधीसुद्धा दूर जाते. दैव आले द्यायला आणि पदर नाही घ्यायला. नशिबाने मिळणे परंतु घेता न येणे. 10 गेले 5 उरले याचाच अर्थ आयुष्य कमी उरणे. देणे कुसळाचे, घेणे मुसळाचे. पैसे कमी आणि काम जास्त. दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई. नशिबावर अवलंबून असणारे उपाशी राहतात तर उद्योगी पोटभर खातात. धर्म करता कर्म उभे राहते. एखादी चांगली गोष्ट करत असताना
पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होते. धाऱ्याला बोळा व दरवाजा मोकळा. छोट्या गोष्टींची काळजी घेणे परंतु मोठीकडे दुर्लक्ष करणे. धनगराचे कुत्रे लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी कोणत्याच कामाचे नसणे. धिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्या. गुंड व अर्धांड लोकांचे काम होते तर गरिबांना यातायात करावी लागते. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न. दोषयुक्त काम करणाऱ्यांच्या मार्गात एकसारख्या अनेक अडचणी येतात. न करत्याचा वार शनिवार. ज्याला एखादे काम मनातून करायचे नसते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो. नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा. म्हणजेच नाव मोठे पण लक्षण खोटे. नागव्यापाशी उघडा गेला, सारी रात्र हिवाने मेला. आधीच दरिद्री असणाऱ्याकडे मदतीला गेल्यावर मदत मिळत नाही. नागिन पोसली आणि पोसणाराला डसली. वाईट गोष्ट जवळ बाळगल्यावर ती कधी ना कधी उलटतेच. नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे. उपदेशाचा शून्य परिणाम होणे. नेसेन तर पैठणी, नाहीतर नागवी बसेन. अतिशय हटवादीपणाचे वर्तन करणे. नागेश्वराला नागून सोमेश्वराला वात लावणे. एकाचे लुटून दुसऱ्याला दान करणे. नदीचे मूळ आणि ऋषीचे कुळ पाहू नये. नदीचे उगमस्थान व ऋषीचे कुळ पाहू नये, कारण त्यात काहीतरी दोष असतोच. लाज नाही म्हणा, कोणी काही म्हणा. लाज नसणाऱ्या माणसाला कोणी काही म्हटले तरी त्याला काही फरक पडत नाही. नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे. देवाच्या नावाने स्वार्थ जपणे. हात ओला तर मित्र भला. म्हणजेच तुमच्यापासून काही फायदा होणार असेल तर लोक तुमचे गोडवे गातात. नाक दाबले की तोंड उघडते. एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य दिशेने दबाव आणल्यास की चुटकीसरशी ताबडतोब हवे ते काम करून घेता येते. नव्याचे 9 दिवस. कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्त्व नाहीसे होते. नाकापेक्षा मोती जड. मालकापेक्षा नोकराची प्रतिष्ठा वाढणे. नाचता येईना अंगण वाकडे. आपल्याला एखादे काम करता येत नसेल तेव्हा आपला कमीपणा लपविण्यासाठी संबंधित गोष्टीत दोष दाखविणे. नावडतीचे मीठ आणणे. आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते. निंदकाचे घर असावे शेजारी. निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो, त्यामुळे आपले दोष कळतात. पायाची वाहनं पायीच बरी. मूर्ख माणसाला अधिक सन्मान दिला तर तो शेफारतो. पळसाला पाने 3च. सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. पदरी पडले, पवित्र झाले. कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवणे उपयोगाचे नसते. पी हळद नि हो गोरी. कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे. पुढच्याच ठेच मागचा शहाणा. दुसऱ्याच्या अनुभवावरून मनुष्य काही बोध घेतो व सावधपणे वागतो. पाचामुखी परमेश्वर. बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे. पुढे तिखट, मागे पोचट. दिसायला फार मोठे पण प्रत्यक्षात तसे नसणे. पाची बोटे सारखी नसतात. सर्वच माणसे सारख्याच स्वभावाची नसतात. पडलेले शेण माती घेऊन उठते. एखाद्या चांगल्या माणसावर काहीतरी ठपका आला आणि त्याने कितीतरी निवारण केले तरी त्याच्यावर परिणाम होतोच. पायलीची सामसूम, चिपट्याची धामधूम. जेथे मोठे शांत असतात तेथे छोट्यांचा बडेजाव असतो. पाहुणी आली आणि म्होतूर लावून गेली. पाहुणे म्हणून येणे आणि नुकसान करून जाणे. एरे कुत्र्या खा माझा पाय. आपणहून संकट ओढवून घेणे. स्त्रीच्या मागे ग येतो. संपत्तीबरोबर गर्वही येतो. पाप आढ्यावर बोंबलते.
पाप उघड झाल्याशिवाय राहत नाही. पुत्र मागण्यास गेली, भ्रतार घालवून आली. फायदा होईल म्हणून जाणे, परंतु नुकसानच होणे. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. अनुभव घेतल्याशिवाय शानपण नसते. पोटी कस्तुरी वासासाठी फिरे भिरी भिरी. स्वतःजवळ असणारी वस्तू शोधण्यासाठी इतरत्र फिरणे. पोर होईना व सवत्साहीना. आपल्याकडून होत नाही व दुसऱ्यालाही करू द्यायचे नाही. फुल ना फुलाची पाकळी. वास्तविक जितके द्यायला पाहिजे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे. फुटका डोळा काजळाने साजरा करावा. आपल्या अंगचा जो दोष नाहीसा होण्यासारखा नसतो तो झाकता येईल तितकाच झाकावा. फासा पडेल तो डाव, राजा बोलेल तो न्याय. राजाने दिलेल्या न्यायाविरुद्ध तो चुकीचा असला किंवा बरोबर असला तरी तो मानावाच लागतो. फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचणे. जेथे सुख भोगले तेथे वाईट दिवस पाहण्याचे नशीब येणे. बडा घर पोकळ वासा. दिसण्यास श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव. बळी तो कानपिळी. बलवान मनुष्यच इतरांवर सत्ता गाजवितो. बापसे बेटा सवाई. वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार असणे. बाप तैसा बेटा. बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे. बावळी मुद्रा देवळी निद्रा. दिसण्यास बावळट पण व्यवहारात चतुर. बैल गेला आणि झोपा केला. एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते. बुडत्याला काडीचा आधार. घोर संकटाच्या काळी मिळालेली थोडीशी मदत देखील महत्त्वाची ठरते. बोलेल तो करेल काय. केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही. घोडे कमावते, गाढव खाते. एकाने कष्ट करावे तर दुसऱ्या माणसाने त्याचा गैरफायदा घ्यावा. बाजारात तुरी भट भटणीला मारी. काल्पनिक गोष्टींवरून भांडण करणे. बारक्या फणसाला म्हैस राखण. ज्याच्यापासून धोका आहे त्याच्याकडेच रक्षणाची जबाबदारी सोपवणे. बोडकी आली केसकर झाली. विधवा आली आणि लग्न लावून गेली. बकरीचे शेपूट माशाही वारीना व लाजही राखीना. निरुपयोगी गोष्ट. कशात काय नि फाटक्यात पाय. वाईटात आणखी वाईट घडणे. संग तसा रंग. संगतीप्रमाणे वर्तन असणे. भटाला दिली ओसरी, भट हातपाय पसरी. एखाद्याला आश्रय दिला तर तो त्यावर समाधान न मानता अधिक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो. भरवशाच्या म्हशीला टोनगा. ज्या व्यक्तीवर अतिविश्वास आहे नेमके अशाच व्यक्तीकडून विश्वासघात होणे. भीक नको पण कुत्रावर. एखाद्याच्या मनात नसले तर त्याने मदत करू नये, परंतु निदान आपल्या कार्यात अडथळा आणू नये अशी स्थिती. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. भित्री व्यक्ती काही कारण नसताना भीत असते. भीड भिकेची बहीण. उगाच मनात भीती बाळगून आपण एखाद्याला नकार देऊ शकलो नाहीत तर शेवटी आपणावर भीक मागण्याची पाळी येते. भिंतीला कान असतात. गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहत नाही. भागीचे घोडे किवनाने मेले. भागीदारीतल्या गोष्टींचा लाभ सर्वच घेतात, काळजी मात्र कोणीच घेत नाही. हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते. आजार व संकटे येतात ती लवकर मोठ्या प्रमाणावर येतात, पण कमी होताना मात्र हळूहळू कमी होतात. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. मनात मांडे पदरात धोंडे. केवळ मोठमोठी मनोराज्य करायची, परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही
अशी स्थिती. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. लहान वयातच व्यक्तीच्या गुणदोषांचे दर्शन होते. मनी वसे ते स्वप्नी दिसे. ज्या गोष्टींचा आपणास सतत ध्यास लागलेला असतो ती गोष्ट स्वप्नात दिसणे. मनाची नाही पण जनाची तरी असावी. एखादे वाईट कृत्य करताना मनाला काही वाटले नाही तरी जनाला काय वाटेल याचा विचार करावा. मन जाणे पाप. आपण केलेले पाप दुसऱ्याला कळाले नाही तरी ज्याचे त्याला ते माहीत असतेच. मन राजा मन प्रजा. हुकूम करणारे आपले मनच, ते पाळणारेही आपले मनच असते. मानकीस बोलणं झुणकीस लागणं. एकाला बोलणे आणि दुसऱ्याला लागणे. मुंगीला मुताचा पूर. शूद्रांना लहान संकटही डोंगरा एवढे वाटते. म्हातारीने कोंबडे लपविले म्हणून उजाडायचे राहत नाही. निसर्ग नियमानुसार ज्या घटना घडायच्या त्या घडतातच. हात फिरे तिथे लक्ष्मी वसे. उद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते. मेल्या म्हशीला मनभर दूध. मेल्यावर गुणगान करणे. मूर्ख लोक भांडती, वकील मात्र घरे बांधती. मूर्खाचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. मांजरीचे दात तिच्या पिलास लागत नाहीत. आईवडिलांचे बोलणे लेकराच्या हिताचेच असते. मानेवर गळू आणि पायाला जळू. रोग एकीकडे उपाय भलतीकडे. मारुतीचे शेपूट म्हणजे लांबत जाणारे काम. मुंगीला मिळाला गहू कुठे ठेवू आणि कुठे नेऊ. छोट्याशा गोष्टीने हुरळून जाणे. रंग जाणे रंगारी. ज्याची विद्या त्यालाच माहीत असते. म्हशीचे दूध काढताना आधी आचळाला दूध लावावे लागते. फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते. यथा राजा तथा प्रजा. सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्यांचे किंवा वरिष्ठांचे अनुकरण करतात. एरे माझ्या मागल्या ताक कण्या चांगल्या. एखाद्याने केलेला उपदेश ऐकून न घेता पूर्वीप्रमाणेच वागणे. या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे म्हणजेच बनवाबनवी करणे. रात्र थोडी सोंगे फार. कामे भरपूर पण वेळ मात्र थोडा. रोज मरे त्याला कोण रडे. तीच ती गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वारस्य नष्ट होते व तिच्याकडे कोणी लक्ष देत नाही. राईचा पर्वत करणे. मूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असताना तिचा विपर्यास करून सांगणे. राजाचे घोडे आणि खासदार उडे. वस्तू एकाची मिजास मात्र दुसऱ्याचीच. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरुवात. एखाद्या गोष्टीचा आरंभ मुळापासून करणे. हिऱ्यापोटी गारगोटी. चांगल्याच्या पोटी नाठाळ. रडत राऊत घोड्यावर स्वार. इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे. रामाशिवाय रामायण, कृष्णाशिवाय महाभारत. मुख्य गोष्टींचा अभाव. चुलीपुढे शिपाई आणि घराबाहेर भागुबाई. घरात तेवढा शूरपणाचा आव पण बाहेर मात्र घाबरायचे. लेकी बोले सुने लागे. एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. लंकेत सोन्याच्या विटा. दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग होत नाही. लाज नाही म्हणा, कोणी काही म्हणा. निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा न करता वाईट गोष्टी करत राहतो. लोकांसांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. लोकांना उपदेश करायचा पण स्वतः मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही. लष्कराच्या भाकऱ्या भाजणे. बिनफायद्याच्या आणि निरर्थक गोष्टी करणे. लकडी दाखविल्याशिवाय मकडी वळत नाही. धाकाशिवाय शिस्त नाही. नाकापेक्षा मोती जड. मालकापेक्षा नोकर वरचढ.
लग्नाला गेली आणि बारशाला आली, अतिशय उशिराने पोहोचणे, वळणाचे पाणी वळणावरच जाणे, निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडावायच्या त्या घडतच राहणार, वराती मागून घोडे, योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे, वारा पाहून पाठ फिरवणे, परिस्थिती पाहून वर्तन करणे, वासरात लंगडी गाय शहाणी, मूर्ख माणसात अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ ठरतो, विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर, गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे, विशी विद्या तिशी धन, योग्य वेळेत योग्य कामे केली की त्यावर कर्तृत्वाचा अंदाज बांधता येतो, वाहत्या गंगेत हात धुणे किंवा तापल्या तव्यावर पोळी भाजणे, सर्व साधने अनुकूल असली की होईल तो फायदा करून घेणे, होळी जळाली आणि थंडी पळाली, होळीनंतर थंडी कमी होते, व्याप तितका संताप, कामाचा पसारा जितका अधिक तितकी जबाबदारी अधिक असते, हृदयाचा उन्हाळा आणि डोळ्यांचा पावसाळा, खोटे अश्रू ढाळणे, विचारांची तूट तेथे भाषणाला ऊत, मूर्खांच्या गर्दीत नेहमी नुसती बडबड असते, विश्वासाने ठेवला घरी चारी सुना गरवार करी, विश्वासघात करणे, शीतावरून भाताची परीक्षा, वस्तूच्या लहान भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा करणे, शहाण्याला शब्दाचा मार, शहाण्या माणसाला त्याच्या चुकीबाबत शब्दांनी समज दिली तरी पुरेशी असते, शेरास सव्वा शेर म्हणजेच चोरावर मोर, एकाला दुसरा वरचढ भेटणे, शेजी देईल काय आणि मन धायेल काय, शेजारणीने एखादा पदार्थ सरळ हाताने करून दिला तरी मनाची तृप्ती होऊ शकत नाही, शेजीबाईची कढी धावधाव वाढी, एकाची वस्तू घेऊन दुसऱ्यावर उपकार दाखविणे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, चांगल्याच्या पोटी चांगल्याच गोष्टी येतात, 8 पुरभये 9 चौबे, खूप निर्बुद्ध लोकांपेक्षा 4 बुद्धिमान पुरेसे, सगळेच मुसळकेरात, मुख्य व महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिश्रम वाया जाणे, सरड्याची धाव कुंपणापर्यंतच, प्रत्येकाच्या कामास त्याची शक्ती व वकूब यांची मर्यादा पडते, हत्तीच्या दाढेमध्ये मिऱ्याचा दाना, मोठ्या उपायाची गरज असताना अतिशय छोटा उपाय करणे, सारा गाव मामाचा एक नाही कामाचा, जवळच्या अशा अनेक व्यक्ती असणे पण त्यापैकी कोणाचाच उपयोग न होणे, साप साप म्हणून भुई धोपटणे, संकट नसताना त्याचा आभास निर्माण करणे, 7 हात लाकूड 9 हात ढलपी, एखादी गोष्ट खूप फुगवून सांगणे, सुरुवातीलाच माशी शिंकणे, आरंभालाच अपशकून होणे, सुंभ जळला तरी पीळ जात नाही, वैभव गेले तरी ताठा मात्र कायम राहतो, समर्था घरचे श्वान त्याला सर्व देती मान, मोठ्याच्या घरच्या क्षुद्रालाही मान द्यावा लागतो, स्नान करून पुण्य घडे तर पाण्यात बेडूक काय थोडे, वरवरच्या ओडंबराने पुण्य मिळत नाही, हाताच्या काकणाला आरसा कशाला, स्पष्ट असलेल्या गोष्टींना पुरावा लागत नाही, हत्ती गेला अनशेपूट राहिले, कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि फक्त थोडा शिल्लक राहिला, हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे म्हणजेच स्वतःला झीज लागू न देणे, हजीर तो वजीर, जो ऐन वेळेला हजर असतो त्याचाच फायदा होतो, हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे, जे आपल्या हातात आहे ते सोडून दुसरे मिळेल या आशेने हातातले सोडण्याची पाळी येणे, हिरा तो हिरा गार तो गार, गुणी माणसाचे गुण प्रकट झाल्या वाचून राहत नाहीत, हत्ती बुडतो आणि शिळी ठाव मागते, जेथे भले भले हात टेकतात
तेथे क्षुद्र बडेजाव दाखवितात. मामूजी मेला, गाव गोया झाला, क्षुल्लक गोष्टीचा गवगवा करणे, धर्माआड कुत्रे येणे, चांगल्या कामात विघ्न येणे, कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात, म्हणजे जवळच असलेली वस्तू शोधत दूर मूर्खासारखी फिरणे, जळत्या घराचा पळता वासा, म्हणजे संकट आले की जवळचे सुद्धा बाजूला पळतात, काची पडणे म्हणजे धास्ती धरणे, लग्नाला 20 तर वाजंत्रीला 30, म्हणजे मुख्य कार्यापेक्षा गौण कार्यालाच अधिक खर्च.